नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. तर बघा इथे मी तुम्हाला या फॅब्रिकची फ्रॉक कटिंग स्टिचिंग करून दाखवणार आहे. तर कटिंगचा व्हिडिओ मी बनवला नाही, तर मी तुम्हाला त्याचे मेजरमेंट इथं सांगत आहे. तर बघा पूर्ण उंची 40 इंच घेतली आहे. तर टॉपची उंची आपण 13 इंच घेतली आहे. शोल्डर 5 इंच, मुंडाही 5 इंच घेतला आहे. छोटी साईज आहे त्याच्यामुळे छाती आणि कमर सेम आहे. गळा रुंदी 2.25 इंच, पुढचा गळा 4 इंच, मागचा गळा 3.5 इंच आणि आपल्याला खालचा घेर हा पूर्ण उंचीमधून वरचा टॉपची 13 इंच लेस करून 27 इंच घ्यायची आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा सुरुवातीला आपण टॉपचे वरचे पार्ट इथं घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही आपल्याला एकावरती एक ठेवून घ्यायचे आहेत. समोरील साईडलाच दोन्ही घ्यायचे आहेत. आता आपल्याला याला शोल्डर फिटिंग करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता आपण टेपच्या अवघे 1 ते 2 लाईन आपल्याला इथं लावून शोल्डर फिट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही शोल्डर पलटी करून घ्यायची आहे. तर बघा अतिशय सावकाशपणे मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्याही बिगनर असतील तर त्यांनाही या व्हिडिओचा माझा फायदा होईल. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून परत दाबटीप देऊन घ्यायची आहे. याच्याने फ्रॉकची फिनिशिंग ही खूप छान येते. तर बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. गळापट्टी लावून घ्यायची आहे. गळापट्टी आपल्याला 1 इंचाची घेऊन ती क्रॉसमध्ये कट करायची आहे. तर बघू शकता डबल टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला. तर बघा गळापट्टी लावण्याची मी तुम्हाला एकदम सोपी अशी ट्रिक सांगणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला शोल्डरवर पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि पट्टी आपल्याला आतमधल्या साईडला अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि सगळीकडे समान अंतर घेऊन आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे पट्टीला. आणि लास्टलाही आपल्याला शोल्डरवरच ही पट्टी जॉईन करायची आहे. हे बघा अशा पद्धतीने एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली ही पट्टी फोल्ड केल्यानंतर अगदी व्यवस्थित फोल्ड होईल आणि फिनिशिंगही याची चांगली येईल. तर याला आतमधल्या साईडला फोल्ड करून व्यवस्थितपणे दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाबटीप आपल्याला एकदम ॲक्युरेट द्यायची नाही, थोडीशी खालच्या साईडला येऊन आपल्याला ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपण ब्लाऊजला एकदम बरोबर दाबटीप देऊन घेत असतो, पण ड्रेससाठी आपल्याला थोडीशी खाली दाबटीप देऊन घ्यायची आहे. याच्याने आपल्याला ड्रेसच्या गळ्याचा लुक ही एकदम सुंदर येतो. तर बघा त्याच्यानंतर खालील साईडचा आपल्याला घेर जॉईन करायचा आहे. तर बघा तुम्ही याची कटिंग व्यवस्थित केली की स्टिचिंग करतानाही कपडा कमी जास्त अजिबात होत नाही. तर बघा एकदम प्रॉपर अशी आपली इथं कटिंग झालेली आहे. पूर्ण आहे तसं आपल्याला 1 इंच आपण जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते इथं शिलाई मार्जिनमध्ये ॲड करायचं आहे आणि तेवढंच आपल्याला इथं टीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आपल्याला याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरीकडल्या साईडचाही पार्ट जोडून घ्यायचा आहे. तर बघा आता बाहीचं तुम्हाला फ्रिल बाही बसवणार आहे. तर 6 इंचाचा मी कपडा घेतलेला आहे. तो आपल्याला फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली ही 3 इंचाची फ्रिल इथं तयार होणार आहे. तर बघू शकता टेपच्या 1 ते 2 लाईन आपल्याला इथं शिलाई मार्जिन सोडून अशी टीप देऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात प्लेट टाकून घ्यायचे आहेत. प्लेटही आपल्याला एकदम ॲक्युरेट अशा टाकून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपल्याला 1 ते 1.5 इंच प्लेन सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला प्लेट टाकायला सुरुवात करायची आहेत. सगळ्या प्लेट आपल्याला समान अंतरावर आल्या पाहिजेत अशा आपल्या पूर्ण प्लेट टाकून आपण घ्यायच्या आहेत. तर बघा इथं पूर्ण प्लेट टाकून झाले आहेत. दोन्ही स्लीव्ज माझ्या रेडी झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला एक स्लीव्ज कशी जॉईन करायची ते सांगते. तर बघा सुरुवातीला पाठीमागच्या साईडला आपण स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे. इथेही आपल्याला स्लीव्जला आपण जेवढं मार्जिन ॲड केलं होतं कटिंग करण्याच्या वेळेस तेवढंच इथं कटिंग मार्जिन ॲड करून शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने यालाही आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वरून
दाब टीप लावून घ्यायची आहे. तर बघा एक्स्ट्रा इथं कपडा थोडासा राहिला होता, एक अर्धा इंचाचा, तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा जे एक्स्ट्राचे दोरे निघले होते ते कट करून घेतले. त्याच्यानंतर बघा आपल्याला हे आतमधल्या साईडला आपल्याला टाकून वरून दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे. तर बघा इथं अशा पद्धतीने तर बघा एकदम सावकाशपणे याच्याने आपल्या बाहीची फिनिशिंग येते आणि स्लीव्ज आपली ही अगदी प्रॉपर लागली जाते. त्याच्यामुळे आपल्याला स्लीव्जची आतमधल्या साईडला फोल्ड करून वरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरीकडली स्लीव्ज जॉईन करायची आहे. तर बघा इथं बघू शकता अशाच पद्धतीने आपल्याला इकडली स्लीव्ज जॉईन करून घ्यायची आहे. एकदम प्रॉपर अशी आपली इथं फिनिशिंगमध्ये स्लीव्ज रेडी झालेली आहे. आतमधल्या साईडलाही फिनिशिंग बघू शकता तुम्ही, एकदम प्रॉपर आलेली आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी स्लीव्ज मी लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा सुरुवातीला आपल्याला आतमधली फिटिंगची फिनिशिंग एकदम प्रॉपर येण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बाहेरूनच फिटिंग करायची आहे. तर बघा बाहेरच्या साईडलाच आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं बंद टाकायचा आहे, तो तिथं मी लावून घेतलेला आहे. तर बघा टेपच्या 1 ते 2 लाईन आपल्याला इथं पकडून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम प्रॉपर अशी आपली आतमधल्या साईडलाही याची फिनिशिंग येणार आहे. त्याच्यामुळे आधी आपण बाहेरच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर आतमधल्या साईडला फ्रॉक आपल्याला पलटी करून शिलाई मारून घ्यायची आहे. याच्याने आपली शिलाई फ्रॉकचे दोरे ते निसटणार नाहीत. तर बघा अशा पद्धतीने हे कट करून आता तुम्हाला एक पलटी करून दाखवते आणि आतमधल्या साईडून शिलाई मारून दाखवते. तर फिनिशिंग बघा एकदम सुंदर येत आहे त्याच्याने. तर बघा हे आता मी फोल्ड करून दाखवते. आता याला आपल्याला इथून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. याच्याने आपली फिनिशिंग ही खूप छान येते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण फ्रॉकला शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम सावकाशपणे आपल्याला फ्रॉकचा कपडा खाली वरी होत नाही याची काळजी घेऊन एका हाताने सरकवत आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याकडील साईडलाही शिलाई देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला समोरील साईडला देऊन परत पलटी करायची आहे. तर बघा आतमधल्या साईडचं दाखवते तुम्हाला. एकदम दोन्ही साईडची आपली शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे डबल फोल्ड करून आपल्याला पूर्ण याला राऊंडमध्ये शिलाई द्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंगमध्ये आपली इथं फ्रॉक रेडी झालेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्या बिगनर असतील तर त्यांनाही माझ्या व्हिडिओचा फायदा होईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.